नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्यावर जळणाऱ्या लोकांशी वागताना संयम, समजूतदारपणा आणि आत्मविश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे असते. अशा आणखी कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण अशा लोकांसोबत वागू शकतो, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. जळणारे लोक तुमचं लक्ष विचलित करायला पाहतात. त्यांना महत्त्व दिलं की त्यांचा उद्देश सफल होतो. त्यामुळे त्यांच्या टीका, टोमणे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या यशावर लक्ष केंद्रित करा. तुमचं काम, प्रगती आणि ध्येय हेच तुमचं उत्तर आहे. जळणाऱ्यांना त्यांच्या पातळीवर उत्तर देण्याऐवजी तुमच्या यशाने त्यांना उत्तर द्या. हेच तुमच्यासाठी योग्य राहील. तिसरी गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. नेहमी सकारात्मक विचार ठेवा. तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मकता हे त्यांच्यापेक्षा तुम्हाला वेगळं बनवतात. चौथी गोष्ट म्हणजे संवाद टाळा. जेव्हा शक्य असेल तेव्हा वारंवार वाद होणं टाळा. त्यांच्याशी कमी संपर्क ठेवा आणि शक्य असल्यास शांतपणे दूर राहा. पाचवी गोष्ट म्हणजे आपल्या भावनांवर ताबा ठेवा. त्यांच्या वागण्याने तुम्ही भावनिकदृष्ट्या त्रस्त होऊ नका. राग, चिडचिड आणि उलट बोलणं टाळा. सहावी गोष्ट म्हणजे समजूतदारपणा दाखवा. जळणाऱ्या लोकांचं वागणं अनेकदा त्यांचा न्यूनगंड दाखवतं. त्यांच्यावर संतापण्याऐवजी त्यांची मनस्थिती समजून घ्या आणि सहानुभूती ठेवा. सातवी गोष्ट म्हणजे स्वतःचा आत्ममूल्य कमी करू नका. जळणारे लोक तुमचा आत्मविश्वास डगमवण्याचा प्रयत्न करतात. मी काहीतरी चुकीचं केलं आहे का असं वाटू लागल्यास स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. आठवी गोष्ट म्हणजे खोटं बोलणाऱ्यावर स्पष्टीकरण देण्याचा अति प्रयत्न करू नका. जळणारे लोक तुमच्याविषयी अफवा पसरू शकतात. प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देत बसू नका. वेळच खरं आणि खोटं दाखवते. त्यामुळे आपण शांत राहायचं. नववी गोष्ट म्हणजे तुमच्या मर्यादा ठरवा. सेट बाउंड्रीज. जर एखादी व्यक्ती वारंवार तुमचा अपमान करत असेल तर स्पष्टपणे तिच्याशी अंतर ठेवा. माझ्याचे असं बोलणं मला स्वीकार नाही असं शांतपणे सांगा आणि तिथून निघून जा. 10वी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्याशी संवाद साधा. मित्र, कुटुंब किंवा शिक्षक यांच्याशी मन मोकळं करा. अशा वेळेस भावनिक पाठिंबा खूप उपयोगी पडतो. 11वी गोष्ट म्हणजे जळणं म्हणजे तुमचं यश. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कुणी तुमच्यावर जळत असेल तर ह्याचा अर्थ तुम्ही काहीतरी चांगलं करत आहात. त्यामुळे त्याला नकारात्मक न समजता ते एक प्रकारचा तुमच्या प्रगतीचं प्रमाणपत्र समजा. 12वी गोष्ट म्हणजे क्षमाशील राहा पण मूर्ख बनू नका. मनात राग न ठेवता माफ करा पण त्यात चुका पुन्हा होऊ देऊ नका. माफ करणं म्हणजे विसरणं नाही, फक्त त्याचा त्रास मनाला होऊ न देणे त्याचा अर्थ असा होतो. 13वी गोष्ट म्हणजे शांतपणाची ताकद ओळखा. जळणाऱ्या लोकांसाठी शांत राहणे हे सर्वात मोठे उत्तर असते. त्यांच्या अपेक्षित प्रतिक्रियेला जर तुम्ही शांतता दिली तर त्याची ताकदच हलवेल. त्यामुळे अशा लोकांच्या नादी लागू नका आणि आपलं काम करत राहा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. जळणारे लोक आपले यश पाहून अस्वस्थ होतात. त्याचा अर्थ फक्त समजून घ्या की तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि शांत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.